श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे श्री महालक्ष्मी व्रत केलं जातं, तर हे व्रत करणे जर तुम्हाला शक्य नसेल, तसेच उपवास करणे जमणार नसेल, तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी काही गोष्टी या न विसरता करायच्याच आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे, आपल्याला ऐश्वर्य प्राप्ती होणार आहे. त्यासोबतच आपल्या धनवैभवामध्ये वाढ होईल आणि आपल्याला प्रत्येक गुरुवारी देवघरामध्ये एक वस्तू ही सुद्धा न चुकता ठेवायची आहे. यामुळे आपल्याला जर काही आर्थिक समस्या असतील, आर्थिक प्रॉब्लेम असतील, तर ह्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या कमी होतात. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. माता लक्ष्मीच्या कृपेनेच माणसाला सर्व गोष्टी मिळत असतात. आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा असावी असे प्रत्येकाला वाटत असते आणि आपल्याला धन, वैभव, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होत असते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत केले जाते. प्रत्येक गुरुवारी घरोघरी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. आता यावर्षी मार्गशीर्ष महिना हा बुधवारी सुरू होणार आहे आणि लगेचच दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असणार आहे. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला काही गोष्टी या करायच्या आहेत. तुम्ही व्रत करा किंवा करू नका, जरी तुम्ही व्रत करत असाल तरीही या गोष्टी करायच्या आहेत आणि जरी तुम्ही व्रत उपवास करत नसाल तरीसुद्धा आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत. मार्गशीर्ष महिना हा 13 डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि यावर्षी 4 नाही तर 5 मार्गशीर्ष गुरुवार हे असणार आहेत. त्याप्रमाणेच आपल्याला 5ही गुरुवारी या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. या महिन्यामध्ये जर आपण पूजापाठ केले, काही उपासना, काही उपाय, काही सेवा केल्या तर याचे आपल्याला अनन्यसाधारण असे फळ प्राप्त होत असते. या गुरुवारी जो कोणी उपवास करून लक्ष्मी व्रत करेल तर त्याला मी सुखात ठेवेन असे स्वतः लक्ष्मी मातेने सांगितलेलं आहे. त्यामुळे हे व्रत जे आहे तर ते खूप श्रद्धेने केले जाते. पैशाला पैसा लागावा, आपल्या घरातून गरिबी, अलक्ष्मी निघून जावी, घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा राहावा, तर यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. मार्गशीर्ष महिना म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूंची आपण जेवढी जास्त सेवा करू तर तेवढे त्याचे आपल्याला फळ मिळवण्याचा हा महिना असतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णूंसोबत माता लक्ष्मी ही सुद्धा भ्रमण करत असते अशी मान्यता आहे आणि जर विष्णू प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न होते. आणि या सर्व गोष्टींसाठीच गुरुवारची पूजा, व्रत, उपवास हे केले जातात. परंतु काही अडचणी असतात, काही प्रॉब्लेम असतात की ज्यामुळे हे उपवास करता येत नाहीत, तब्येत साथ देत नाही, तसेच काही अडचणींमुळे गुरुवारचे व्रत सुद्धा करता येत नाही. तरीसुद्धा तुम्ही जरी व्रत नाही केले आणि जरी काही गोष्टी केल्या तरीसुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती नक्की प्रसन्न होते. तर आता या कोणत्या गोष्टी आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. श्रावण महिना आपण जेवढा पवित्र मानतो तर तेवढाच पवित्र महिना हा मार्गशीर्ष असतो. श्रावणामध्ये आपण ज्याप्रमाणे भगवान शंकरांची पूजा करतो त्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. आता कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर आपल्याला प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि काहीही न खाता पिता आपल्याला देवपूजा करायची आहे. इतर वेळेला, इतर दिवशी तुम्ही चहा पिऊन किंवा नाश्ता करून जरी देवपूजा करत असाल तरीसुद्धा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी मात्र काहीही न खाता पिता देवपूजा करायची आहे. तुम्ही व्रत करत असाल तर पूजा मांडा आणि जर तुम्ही व्रत करत नसाल तरीसुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीची जर मूर्ती असेल तर तिला आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे पाण्याचा. त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याचा अभिषेक करून माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहेत. तसेच नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे, आरती करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. जरी तुम्ही उपवास करत नसाल, व्रत करत नसाल तरीसुद्धा माता लक्ष्मीची विधिवत पूजा ही तुमच्या देवघरामध्येच करा. माता लक्ष्मीला तुम्ही खिरीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता. लाल फूल आवर्जून अर्पण करा. तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाणे शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही लाल फूल अर्पण करा. तसेच देवघरामध्ये सुद्धा जी काही मूर्ती, फोटो आहे तर त्याला सुद्धा आपल्याला लाल फूल हे अर्पण करायचे आहे. तसेच हा उपवास जरी केला नाही तरीसुद्धा तुम्हाला गुरुवारी सकाळ आणि संध्याकाळ लक्ष्मी मातेची आरती करायची आहे. तसेच संध्याकाळी श्री महालक्ष्मी महात्म्य कथा जी आहे तर ती वाचायची आहे.
वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ऐकूसुद्धा शकता, परंतु ही कथा नक्की वाचा किंवा ऐका. ही कथा फक्त ऐकण्याने सुद्धा आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. तसेच आपल्याला महालक्ष्मी अष्टकम आणि श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे. एखाद्या कन्येला किंवा एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला तुम्ही कोणत्याही एका गुरुवारी किंवा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला शक्य असेल तर एखादी भेटवस्तू द्या, गोड प्रसाद द्या. त्याप्रमाणेच तुम्ही हे उपवास करत नसाल, व्रत करत नसाल तरीही तुम्हाला तुळशी मातेची प्रत्येक गुरुवारी विधिवत पूजा करायची आहे. तशी तर आपण रोजच ती पूजा करत असतो, परंतु तुम्ही जरी काही कारणाने रोज तुळशी मातेची विधिवत पूजा करत नसाल तरी गुरुवारी तुळशीची विधिवत पूजा करायची आहे. आणि तुळशीला आपल्याला चिमूटभर हळद आणि कच्चे दूध हे अर्पण करायचे आहे. प्रत्येक गुरुवारी चिमूटभर हळद आणि कच्चे दूध अर्पण करा. यामुळे सुद्धा आपल्याला ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या बऱ्यापैकी समस्या कमी व्हायला मदत होत असते. आपण जेव्हा गुरुवारी आंघोळ करणार आहोत तर हे स्नान करताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तसेच थोडंसं गंगाजल, अगदी 4 थेंब जरी तुम्ही गंगाजल टाकलं तरीसुद्धा चालेल. तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून आपल्याला स्नान हे करायचं आहे. तसेच तुळशीजवळ आपल्याला तिन्ही सांजेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. इतर वेळेला तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता, परंतु मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार जे आहेत तर ते गुरुवार माता लक्ष्मीचे गुरुवार असतात. त्यामुळे आवर्जून आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि या जी दिव्यातील वात आहे तर या वातीची दिशा आपल्याला उत्तरेला करायची आहे. त्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते. आर्थिक प्रॉब्लेम जे आहेत तर ते कमी होतात. आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होते. आणि या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंग टाकायचे आहेत. फूल असलेले आणि अखंड लवंग असाव्यात. आपण जर असा तुपाचा दिवा लावला आणि त्यामध्ये जर लवंगा टाकल्या तर आपल्याला माता लक्ष्मी जी आहे तर तिची अखंड कृपा प्राप्त होत असते. त्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा एक उपायसुद्धा करायचा आहे. तसेच आपल्याला गाईला घाससुद्धा द्यायचा आहे. बघा, जे उपवास करतात तर ते गाईला गोग्रास दिल्यानंतरच उपवास सोडतात, परंतु तुम्ही उपवास जरी करत नसाल तरीसुद्धा तुमच्याकडे जे काही जेवण त्या दिवशी बनलेलं असेल तर त्यातील एक घास हा गाईला द्यायचा आहे आणि यानंतरच तुम्ही भोजन करायचं आहे. आणि हेही जर तुम्हाला गाईला देणे शक्य नसेल तर तुम्ही चपाती आणि त्यावरती गुळाचा खडा असा नैवेद्य गाईला देऊ शकता, किंवा तुम्ही फक्त हिरवा चारा जरी गाईला खायला दिला तरीसुद्धा चालेल. परंतु या दिवशी गोमातेची सेवा ही आपल्याला करायची आहे, तिला गोग्रास द्यायचा आहे. तसेच प्रत्येक गुरुवारी तुम्हाला आपल्या घरामध्ये तिन्ही सांजेला कापूर आणि लवंगा जाळायच्या आहेत. आणि हा कापूर आणि लवंगा जेव्हा प्रज्वलित असणार आहे तर त्यावेळेला आपल्याला 108 वेळेला नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. एम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे, एम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे हा जो नवार्णव मंत्र आहे तर हा 108 वेळेला म्हणायचा आहे. आणि हा जेव्हा आपण मंत्र म्हणणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला कापूर आणि त्यावरती तुम्ही 4 ते 5 कापराच्या वड्या घ्या आणि त्यावरती 2च लवंगा ठेवा. तर ह्या आपल्याला आपल्या देवघरासमोर किंवा घरात तुम्ही कोणत्याही ठिकाणी कापूर आणि लवंग जाळू शकता. यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती निघून जाईल. आता आपण पाहिलं की आपल्याला कोणत्या गोष्टी ह्या करायच्या आहेत. आता हे पाहूया की आपल्याला देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे, तर ती वस्तू कोणती असणार आहे. यासाठी आपल्याला कोणकोणत्या साहित्य लागणार आहे. तर तुम्हाला लागणार आहे एक लाल कापड, थोडासा लाल कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे. हे कापड नवीनच असावं. त्यासोबत आपल्याला 5 कवड्या लागणार आहेत. कवड्या नसतील तरीसुद्धा चालतील, परंतु असतील तर 5 पिवळ्या कवड्या घ्या. कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. यानंतर 5 हळकुंड लागणार आहेत, 5 सुपारी, 5 लवंग, 5 वेलची आणि 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. हे जे लाल कापड आहे तर ते आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. ते आपल्याला देवघरासमोर हे लाल कापड अंतरायचं आहे. माता लक्ष्मीच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर जर जागा असेल तर त्यासमोर जरी हे कापड अंतरलं तरीसुद्धा चालेल. यावरती आपल्याला 5 कवड्या, 5 हळकुंड, 5 सुपारी, 5 लवंग, 5 वेलची आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि या कपड्याची आपल्याला पोटली तयार करायची आहे. या कपड्यामध्ये या सर्व वस्तू गुंडाळून आपल्याला पोटली तयार करायची आहे. ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि देवघरासमोरच बसून आपल्याला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. तुम्ही बसायला अगोदर आसन घ्यायचं आहे. स्वतःला हळदी कुंकूसुद्धा लावून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे, ही जी वस्तू आहे तर ही वस्तू आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्या कपड्यावरती या वस्तू ठेवून पोटली तयार करून उजव्या हातामध्ये घेऊन श्रीसूक्तमचे पठण करायचं आहे. 1 वेळा करा किंवा 11 वेळा करा. आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे.
तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडत असाल तर या पूजेमध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता। तर अशा प्रकारे ही पोटली आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ संपूर्ण मार्गशीर्ष महिना ठेवायची आहे आणि रोज आपल्याला या पोटलीवरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे। आणि मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्ही व्रत करत असाल तर या व्रताचं उद्यापन झाल्यानंतर ही पोटली जी आहे तर ती आपल्याला पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये घ्यायची आहे। पुन्हा एकदा आपल्याला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे। माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तिने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा, कायमचं वास्तव्य करावं। आणि यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायची आहे। 1 वर्षभर ही पोटली आपल्याला त्या ठिकाणीच ठेवायची आहे। आणि पुढच्या वर्षी मार्गशीर्षमध्ये पुन्हा हाच उपाय करताना पहिली जी पोटली आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायची आहे। तर असा अतिशय साधा, सोपा आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीचा प्रभावी उपाय आहे। तर हा उपाय सुद्धा तुम्ही मार्गशीर्षमध्ये करू शकता।